नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या एक्झामसाठी येणाऱ्या संभाव्य प्रश्नांचा हा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहे. तर हा व्हिडिओ आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये बनवणार आहोत. क्वेश्चन्स तुम्हाला दोन्ही भाषेत येतात. प्रश्नपत्रिका जर तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल, इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचून घ्यायचं आहे. आपल्याला साधारणतः 5 फिगर येतात. 5 पैकी 4 फिगर आपल्याला ड्रॉ करायचे असतात आणि ह्या साधारण तुमची 1 फिगर 5 मार्क्ससाठी असते. तर त्याकरता आपण येणाऱ्या संभाव्य फिगर्स या ठिकाणी मी तुम्हाला देतो आहे. या येतील किंवा नाही येतील हे सांगता येत नाही, पण यासारखे फिगर्स नक्कीच येतील हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट फिगर जी आपल्याला काढायची आहे, कन्स्ट्रक्ट अ स्क्वेअर विथ डायगोनल मेजरिंग 9 सेंटीमीटर इन लेंथ. कन्स्ट्रक्ट अ स्क्वेअर विथ इट्स डायगोनल मेजरिंग 9 सेंटीमीटर लेंथ. ज्यावेळेस अशा प्रकारचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, विथ द हेल्प ऑफ स्केल यू टू टेक 9 सेंटीमीटर्स the distance. Okay, and one more thing students, you will get the page. You have to make it equal 4 parts because you have to draw there 4 figures. So 9 centimeter you have to take. Now you can see here I take a 9 centimeter this distance. Exactly take 9 centimeter from point A to B. Check it, is it there extra? Okay, so we got this first 9 centimeters diagonal is there. Okay, so give here name AB. Okay, then afterwards we have to draw its perpendicular bisector. आपल्याला याचं काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. सो यू कॅन चेक इट अप्रॉक्सिमेटली, यू कॅन टेक मोर दॅन हाफ अँड ड्रॉ इट्स 1 आर्क अप साइड अँड 1 आर्क डाउन साइड. So same distance we have to keep in the compass and with the help of point B. Okay, so now here my this point A is not intersect, we can see this arc, we can draw it. Don't change the distance students. Okay, आता हे घेतल्यानंतर यातनं एक्झॅक्टली आपलं काय करायचं, सेंटरला लाईन मारून घ्यायची. म्हणजे आपलं काय होतं, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर येतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर ज्यावेळेस तुम्ही फिगर ड्रॉ करत असाल तुमची पेन्सिल शार्प असली पाहिजे, खूप डार्क नको. कारण डार्क क्वेश्चन जर तुमची असेल तर तुमचं डिस्टन्स थोडंसं मिलीमीटरमध्ये चेंज होतं. त्यामुळे एक्झॅक्टली किती घ्यायचं आपल्याला, ती जी पेन्सिल असेल ती एकदम फेंटही नको आणि एकदम डार्कही नको. आता आपण घेतलं आहे AB. देन व्हॉट टू डू, तर इथं आपण घेतो आहे पॉईंट O. द डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड A लक्षात ठेवा. हा जो आपण परपेंडिक्युलर काढला आहे त्या दोघांमधलं डिस्टन्स OA किंवा OB घ्या, कुठलाही घेतलं तरी काही हरकत नाही. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आर्क काढायचे आहेत, एक अबो द लाईन अँड एक बिलो द लाईन, एक वरती काढायचं आणि एक खाली काढायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आर्क कुठेही आले तरी काही फरक पडत नाहीत. फक्त ही जे 2 आर्क आहेत ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता माझं काय झालं, या ठिकाणी जे इथं परपेंडिक्युलरचे आर्क आले त्याच ठिकाणी दोन्ही आर्क आल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की आपल्या तिथंच आलेच पाहिजेत. असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो, तुमची जिथं आर्क येतील तिथून तुम्ही डायरेक्टली ड्रॉ करणार आहात. बघा दिसत असेल तुम्हाला ही फिगर मी कशा प्रकारे काढतोय. सो फ्रॉम दिस A, नाव फ्रॉम पॉईंट B, where is the arc, which are these arc which we have drawn from the point O to A distance we have taken that much. Okay, वरच्या आर्कला कनेक्ट करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. जे आपण एक सिंगल आर्क काढली परपेंडिक्युलर सोडून त्या आर्कला कनेक्ट करायचे आणि हा तुमचा असेल स्क्वेअर. ओके, आता याची लेंथ किती तुमची 9 सेंटीमीटर. किती लेंथ होती AB, म्हणजे इथं मेन्शन करायचं तुम्हाला, इट्स अ प्रॉपरली ड्रॉ इट 9 सेंटीमीटर. So here you can, with the help of scale you can do it. And now give the names AB, you can give here name C and here name D. See these points are there students. इथं आपण काय केलं आहे, हा स्क्वेअर ड्रॉ केला आहे. ओके, आता झाली आपली पहिली फिगर. आपण पुढची फिगर घेतो विद्यार्थी मित्रांनो. पुढची फिगर आहे तुमची. सो कन्स्ट्रक्ट स्क्वेअर झाली आपली. आता कन्स्ट्रक्ट सर्कल काढायचं आपल्याला आणि त्याचं 4 पार्ट्स मी त्याला काय करायचं, डिवाईड करायचे. ओके, तर आता तुम्हाला जो दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा आपला जो क्वेश्चन असा असू शकतो, डिवाइड द 8 पार्ट्स इक्वल टू द सर्कल ऑफ रेडियस 4 सेंटीमीटर. म्हणजे 4 सेंटीमीटर रेडियसचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, इथे सर्कल घ्यायची विद्यार्थी मित्रांनो आणि तो आपल्या किती पार्ट्समध्ये डिवाइड करायचा, 8 पार्ट्समध्ये. सर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता 0 to 4 यू हॅव टू टेक द डिस्टन्स बिटवीन कंपास
and pencil point. How much there? 4 centimeters. So take exactly 4 centimeter distance and draw a circle. So we got this 4 centimeter radius. Okay, we have to divide into its first 4 parts. So exactly from center, here we have taken this point. So from this we will get directly diameters. या दोन डायमीटरमुळे काय तुमचं एक्झॅक्टली हा जो सर्कल आहे हा किती पार्ट्समध्ये डिवाइड होतो? 4 पार्ट्समध्ये. आता आपल्याला हा किती पार्ट्समध्ये डिवाइड करायचा? 8 पार्ट्समध्ये. ओके, ओके. आता हा झाला आपला 4 पार्ट्समध्ये. आता आपल्याला याचं 8 पार्ट्समध्ये करायचे. विद्यार्थी मित्र सिंपल प्रोसेस आहे. आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं. काय काढायचं? इथं अँगल बायसेक्टर. इथं नाव द्यायचं तुम्हाला पॉईंट ओ ॲट द सेंटर. इथं द्यायचं ए, इकडे द्या बी, इथं देता येईल सी आणि इकडे देता येईल डी. ओके, हे 4 नाव दिली. तर आपण अँगल घेतो ए ओ बी आणि अँगल ए ओ डी. यांना काय काढणार आहोत आपण? अँगल बायसेक्टर. त्यासाठी सिंपल प्रोसेस आहे जसे आपण काढतोय आपल्या रेग्युलर अँगलचा बायसेक्टर जसं काढतो असं इथं एक आर्क घ्या, इकडे एक सेम आर्क घ्यायची कारण आपल्याला इथे इक्वल 4 पार्ट्स आहेत त्यामुळे इकडे एक आर्क काढून घ्यायचं असं. ओके, कळते? तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही इकडे सुद्धा आर्क काढू शकता, तशी गरज नाही त्याची, परंतु ॲज यू विश. तर आता हे दोन आपण अँगल ए ओ बी कन्सिडर करतो, याला आपल्याला बायसेक्ट करायचं. तर हे जे 2 आर्क काढलेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून काय करायचं आहे? एक अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स घ्या आणि त्याचे आर्क काढा. ओके, पहिल्यांदा पॉईंट इथं ठेवायचं आहे, त्यानंतर इकडे आला थोडंसं डिस्टर्ब झालं माझ्याकडनं, एक्झॅक्टली त्याच लाईनवर आला पाहिजे, दोन्ही जिथे इंटरसेक्ट होत आहेत बघा. ओके, सो हिअर यू कॅन सी. ओके, हा सेम आपण डिस्टन्स ठेवतो कारण आपण सेम आर्क घेतला त्यामुळे सेम इकडे आर्क काढून घ्यायची. आणि आता हा जो इकडे आहे तुमचा इथनं अँगल ए ओ डीसाठी सुद्धा आपल्याला तेवढंच आर्क काढायचं आहे. ओके, आता काही टीचर्स तुम्हाला सांगतील की तुम्ही इकडे सुद्धा आर्क काढू शकता ॲज यू विश. नाही काढले तरी काही हरकत नाही, डायरेक्टली आपण यातनं जे काही आर्क आलेत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माझ्याकडनं जी डबल आर्क जाईल तशी तुमच्याकडनं व्हायला नको, व्यवस्थितपणे आर्क काढायची कारण की त्या आर्क या तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मार्क्स देण्यासाठी. ओके, आणि एक्झॅक्टली त्या आर्क आणि जो आपला काही सेंटर आहे सर्कलचा त्यातनं काय केलं पाहिजे? लाईन ड्रॉ करायची आहेत. आता याला तुम्ही नाव वेगवेगळे देऊ शकता. इथं द्या नाव पी, इकडं नाव देऊ शकता क्यू, एनीवन. सो वी कॅन नाव काउंट. दिस इज द फर्स्ट पार्ट, दिस सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7 and 8. You will start from this 1 2 3 4 5 6 7 8. So like these 8 parts are there. So now students, we have to give names A, B, this C, this D. Connect point A and C. Then connect the point B and D. Okay, like this. So here you will get the point O. Okay, so from this point O, take some distance in your compass. See students, while you are going to take the measure in the compass, that time this measurement is equal. Their faces should meet to each other like this. If it is there one up and down, then we will not get the correct figure. So always remember this. So from point O, I am going to keep some distance. Make a point O not properly. So from point O, you can take some distance in your compass. Okay, like this you can see. So here we draw one arc this side, and here draw another arc. Just we have to draw the perpendicular to it, and at same distance you can keep here. Okay, इथं जर एखादा पॉईंट मिस झाला आपला, व्यवस्थित जर नाही घेतला आपण याच्या एक्झॅक्ट जर याच्यावर, तर आपली फिगर चुकण्याची दाट शक्यता असते. ओके, तुम्हाला फिगर कशी काढायची याची आयडिया येत असेल. ही आयडिया आल्यानंतर तुम्ही आरामात कुठली फिगर असेल ती काढू शकता. तर काय करायचं, पॉईंट ओ
पासनं इथं बघा जो हा तुमचा आहे परपेंडिक्युलर, या दोघांचं जे सेंटर आहे इकडं बघू शकता तुम्ही, हा एक्झॅक्टली तुमच्या चारी लाईनला तो काय होणार, थोडासा टच करून जायला पाहिजे तो, आणि तो जर जात नसेल तर याचा अर्थ आपलं काहीतरी चुकलं आहे. ओके, आय थिंक फिगर जाती माझी, मी ते अगोदर चेक करतो आहे. माझा थोडासा जरी मेटल पॉईंट जर हल्ला किंवा पेजमध्ये काही जर मिस्टेक झाली तर ती फिगर एक्झॅक्ट करेक्ट येणार नाही आहे, लक्षात घ्या. हे बघा आता येतं आहे, इथं कुठंतरी मेटल पॉईंट किंवा काहीतरी मिस्टेक झालेली आहे, पण तुम्ही व्यवस्थितपणे घ्या. ओके, तर अशा पद्धतीने हा तुमचा, ओके, तर चारही पॉईंट बाजून तो हे झाला पाहिजे, अटॅच झाला पाहिजे. इथं मे बी इकडं डिस्टन्स कमी जास्त झाला असावं, पण तुम्ही व्यवस्थित घ्या. ओके स्टुडंट्स, वी कॅन सी द माइट बी देअर इज अ वन चान्स दिस फिगर कॅन कम. काय करायचं, एक तुम्हाला राईट अँगल ड्रॉ करायला सांगितलं जाईल आणि त्याचे बायसेक्ट किंवा ट्रायसेक्ट कसे ड्रॉ करायचे विचारले जातील. तर आपण या ठिकाणी काय करतो, एक राईट अँगल घेतोय. इथं राईट अँगलला तुम्हाला बऱ्याच वेळेस कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट नसतं. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री अँगल असतो. त्यासाठी तुम्ही बेस किती सेंटीमीटर घेऊ शकता ॲज यू विश. तर तुम्ही समजा हा बेस घेत आहेत, आपण घेतो इथं, तुम्हाला जर हवा असला तुम्ही 5 घ्या, 6 घ्या, 10 घेतला तरी चालेल, ॲज पर युअर नीड यू कॅन टेक. आय एम टेकिंग नाव हिअर 7 सेंटीमीटर. ओके, मग हा 7 सेंटीमीटर घेतला आहे आपण इथं, व्यवस्थितपणे घ्या 7 सेंटीमीटर. माझी लाईन थोडीशी तिरपी वगैरे जर दिसत असेल तर थोडासा होऊ शकतो, पण तुम्ही स्ट्रेट घ्या. ओके, हिला घेतो आपण नाव बी देतो आहे, कारण आपण ट्रायंगल कोणतं कन्सिडर करणार आहोत, ABC. इथून एक्झॅक्टली 90 डिग्री घ्यायचे. तर प्रोट्रॅक्टर असं तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर, ते जर नसेल तर याच्या साह्याने सरळ लाईन काढून घ्यायची. ओके, ही सरळ लाईन गेली, ही तुमची काय येणार 90 डिग्री अँगल असेल, लक्षात घ्या. तर 90 डिग्री इथं आपण देतो आहे, त्याचं 90 डिग्री साईन द्यायचे. ओके, इथं नाव देऊ शकता तुम्ही ए. काय करायचं, अगोदर अँगल बायसेक्टर काढायचं. काय काढायचं तुम्हाला, अँगल बायसेक्टर. त्याच्याकरता काय करायचे, पॉईंट बीवरनं काय करायचं, पॉईंट बी, थोडंसं पॉईंट बीवरनं एक्झॅक्टली पॉईंट बी घ्या आणि इथून एक हाफ सर्कल तुम्ही काढू शकता असं. तर हा तुमचा हाफ सर्कल कुठं जातो आहे ते बघा, सॉरी, पुन्हा एकदा व्यवस्थितपणे घ्यायचं मेजरमेंट. ओके, हाफ सर्कल आला आहे. मग हाफ सर्कल आल्यानंतर तुम्हाला काय करायची, जे तुमचे पॉईंट्स आहेत इथं अटॅच झालेत बघा, इथं टच झाले, याला इथं आर्क काढा. पॉईंट एवर नाही, तिथं आर्क काढायचं आहे. येतो आहे, हा झाल्यानंतर काय करायचं, आपलं इथं परपेंडिक्युलर काढायची. म्हणजे तुमच्या अँगल बायसेक्टर इथं, हा लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर म्हणजे इथं आपण जो कन्सिडर करतो आहे त्याला परपेंडिक्युलर नाही म्हणत आपण. ज्यावेळेस आपण पॉईंट बीला आपण अटॅच करणार आहोत त्यावेळी तुमचं अँगल बायसेक्टर. ओके, जसं आपण बघितलं होतं की ज्यावेळेस आपण एका लाईनचे 4 इक्वल पार्ट करताना त्याचं काय केलं होतं, हा जो पोर्शन होता, आता तुम्ही काय करू शकता, इथं नाव देऊ शकता, याला डी नाव द्या. ABDचा काय काढायचं आपल्याला आता, परपेंडिक्युलर अँगल बायसेक्टर काढायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, आणखीन एक छोटं सर्कल काढून घेऊ शकता दोन्हीसाठी, कारण आपल्याला दोन्हीकडे सारखंच येणार आहे. बघू शकता, हे अशा प्रकारे सर्कल काढायचे, छोटंसं हाफ सर्कल म्हणूया किंवा आर्क घ्या. ओके, अँड देन सेम वी हॅव टू डू. परत काय करायचं, आता पॉईंट इथनं बीची जी लाईन आहे त्याच्यावरनं करायचं आहे आर्क. तसाच आर्क तुम्ही इकडे घेऊ शकता, कारण तो दोन्हीसाठी सेम येणार, तुमचा बदलणार नाही आहे. त्यानंतर इकडे जो आला आहे आपला AB लाईनवर गेलेला आर्क, त्याच्यातनं एक आर्क काढायचा आहे आणि नंतर तुमचा हा BC लाईनवरचा आर्क काढायचा आहे दुसरा. ओके, असे आर्क आल्यानंतर व्यवस्थितपणे इथनं आता बघा, हा तुमचा बायसेक्टर आणि इकडे हा दुसरा एक बायसेक्टर जातो आहे. जर तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर असेल तर तुम्ही जर मेजर केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली काय भेटेल ते. आता हे किती टोटल 90 डिग्री होतं, 90 डिग्रीचे 4 पार्ट्स होतील. हे साधारणतः वन अँगल आपला हा 22.5 डिग्रीचा असेल. किती असेल तो 22.5. तर अशा प्रकारे आपले ह्या फिगर येतात आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या फिगरचा व्यवस्थित सराव करून जा. अशा प्रकारच्या फिगर तुम्हाला उद्या पेपरला येतील. जर आल्यास तर चांगल्याचे मेजरमेंट थोडंफार वेगळं असू शकतं, परंतु प्रॅक्टिस केल्याने तुमच्या उद्या जो काही पेपर आहे हा जॉमेट्रीचा पेपर हार्डली 15 ते 20 मिनिटात कंप्लीट होईल. त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. ओके, बेस्ट लक उद्याच्या पेपरसाठी.
Now we'll see the students next figure. Draw a line PQ 9 centimeter into 4 equal parts. Draw a line PQ 9 centimeter into 4 equal parts. So we have to take first 9 centimeter line. See students, I given here in first figure, that is a 9 centimeter. Maybe there it will be vary the distance. It will be 7 centimeter, 8 centimeter. So that's why don't bother about it. Whatever distance is given, that only you have to take. Okay. So now here I am going to take the 9 centimeter distance. Once again, you can see this. Okay. So from this we get a 9 centimeter like this. You can give it a line segment. So give your name A, B. And how many parts we have to draw? 4 equal parts. So very simple. We know how to draw its perpendicular. So take the more than half distance. Okay, getting it? So draw one arc upside, one arc downside. काय करायचे याचे perpendicular आर्क काढायचे आपल्याला दोन्ही याच्यासाठी. डिस्टन्स बदलायचं आणि दोन्ही आर्कसाठी लक्षात ठेवायचे. ओके. आता इथं तुम्हाला असं वाटेल सर आपले आर्क इंटरसेक्टिंग झाले, बघा ती पुन्हा त्याच्यावर व्यवस्थितपणे ड्रॉ करायची, आर्क इंटरसेक्ट होते. ओके. यानंतर पुढची जी स्टेप आहे, काय करायचं आपल्याला एकदा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं. आपल्याला किती पार्ट्स करायचे? 4 पार्ट्स करायचे विद्यार्थी मित्रांनो. मग 4 पार्टसाठी अगोदर किती पार्ट झाले तर बघा, या लाईन ए बीचे 2 पार्ट झाले. आता याचे किती अजून 2 पार्ट्स. मग काय करायचं, इथं नाव द्या तुम्ही याला ओ. आता ए ओ कोणत्याही याची लाईन आपल्याला ए ओ घेऊ शकता किंवा ओ बी ॲज यू विश. आता समजा जर तुम्ही जर ए ओ घेतला असाल तर बी बसनं मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या, इकडे एक आर्क काढा. ओके. कोणता डिस्टन्स सांगतो मी आता? बी ओसाठी. इकडे बघा परत पॉईंट ओवर घ्यायचं, एवर नाही घ्यायचं. जर एवर जर घेतलात तर मिस्टेक होईल. त्यामुळे काय करायचं, हा आर्क तुमचा अशा प्रकारे दोन्ही आर्क काढायचे. थोडीशी एक्सटेंड झाली तरी काही घाबरायचं कारण नाही. आता सेम आर्क आपण इकडे काढणार आहोत, कारण आपलं तेच डिस्टन्स आहे दोन्हीकडं. त्यामुळे आपल्याला दोन्ही आर्क भेटेल सायमल्टेनियसली. हे आर्क डिस्टन्स बदलायचं नाही, लक्षात घ्या. ओके. आता इकडे काय करायचं, खाली एक आर्क येतील. झाल्यात तुमच्या 2 परपेंडिक्युलर तुमच्या आणखीन तयार होतील. आणि ज्यावेळेस तुमच्या 2 परपेंडिक्युलर तयार होतील, यामुळे तुमच्या ह्या लाईनचे 4 इक्वल पार्ट्स तयार होणार. किती? 4. समजले सगळ्यांना? यू कॅन सी हिअर वन्स मोर. फर्स्ट वी हॅव ड्रॉन द परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन ए बी, अँड देन we consider what we consider AO is the one line segment and BO is the another line segment. So from that, okay, so we'll get like this 4 part. This you can give the name A, B. Already we have taken, sorry, you can take here P. Here already O we have given. Here you can give the Q. So we'll get the first part AP, PO, OQ and QB. Okay. So suppose students question can become like this. Construct a square 7 centimeter in length. 7 centimeter length चा square काढायचा आहे and inscribe the circle touching to its 4 sides. So first what to do now here students? We have to do first thing, that is we have to take 7 centimeter length. How many centimeter? 7. जर अशी फिगर आली तर पहिल्यांदा काय करायचे, आणि विद्यार्थी मित्रांनो वरती आणि खाली दोन्ही बाजूला व्यवस्थित डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे तुमचे फिगर्स ओव्हरलॅप होत नाही किंवा तुमचे आर्क्स फिगरच्या बाहेर जात नाहीत, पेजच्या बाहेर जात नाहीत. व्यवस्थितपणे घ्यायचे. आता आपण घेतो इथं 7 सेंटीमीटर घेतलं आहे. ओके. आता 7 सेंटीमीटर घेतल्यानंतर याला व्यवस्थित नाव द्यायचे. ए बी सी डी कुठलाही तुम्हाला जे वाटेल तुमच्या आवडीचे लेटर नाही. तुम्ही म्हणशाल सरांना ए बी सी डी जास्त आवडते, सरांना पुढचे लेटर येत नाही, असं नको व्हायला. ॲज यू विश तुम्ही कुठल्याही प्रकारचे लेटर तिथं घेऊ शकता. मला पुढचे पण लेटर येतात. टोटल 26 लेटर आहेत. ओके. आता आपल्याला काय करायचं, इथं पुढे थोडीशी लाईन काय करायची, एकतर ह्या बाजूला एक्सटेंड करून घ्या किंवा इकडे एक्सटेंड करा. ॲज यू विश. तुम्हाला वाटलं टू आफ्टर द पॉईंट ए यू कॅन एक्सटेंड और आफ्टर द पॉईंट बी ऑल्सो. सो आय एक्सटेंडेड आफ्टर पॉईंट ए. ही काय एक्सटेंड करायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, कारण की आपल्याला ज्यावेळेस यातून सर्कल काढायचं, इन्स्क्राईब सर्कल, त्यासाठी आपल्याला इथे एक परपेंडिक्युलर काढायची, ती परपेंडिक्युलर नीट आली पाहिजे. ओके. व्यवस्थितपणे घ्या. माझं थोडंसं व्हिडिओ काढतं आणि काही लिमिटेशन्समुळं मी पेजेस फिरवत नाही आहे. ओके. तर आपल्याला घ्यायचं याचं फर्स्ट 7 सेंटीमीटर आणि काय म्हटलं आहे, स्क्वेअर म्हटलं, लक्षात ठेवा. आता एक माहीत असलं पाहिजे स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज, की स्क्वेअरच्या 4 साईड्स काय असतात, इक्वल लेंथ असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो फ्रॉम पॉईंट
कोणता पॉईंट घ्यायचा आहे ए पॉईंटवरनं आर्क काढून घ्यायची अशी, बी पॉईंटवरनं आर्क काढा. लक्ष येते. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे आर्क आहेत खूप डार्क करू नका, नाही तर तुमचे जर आर्क जर डार्क झाले माझ्यासारखे तर मार्क भेटणार नाही. तर त्यामुळे आर्क डार्क करायचे नसतात, ते एकदम व्हिजिबल आणि खूप फेंट पण नसेल ना. व्हॉट टू डू? सो फ्रॉम दिस पॉईंट ए टेक सम डिस्टन्स, काहीतरी एक डिस्टन्स घ्या, असं तुम्हाला जे हवं ते, छोटं घ्या जास्त घ्या, ॲज विश घ्यायचं तुम्हाला. ते घेतलं. असं एक हाफ सर्कल काढायचं. का हाफ सर्कल काढला? कारण इथं आपल्याला अजून पॉईंट ए मधनं जाणारं परपेंडिक्युलर काढायचं. कशामधनं? पॉईंट ए मधनं. तर काय करा, आता जे आपण डिस्टन्स घेतलं इथं आले. ओके. तुम्ही काय करू शकता, हे डिस्टन्स वाढवू शकता इथं तुमच्या चॉईसनुसार, किंवा तुम्हाला वाटलं कमी ठेवायचं कमी ठेवलं तरी काही हरकत नाही. ओके. हा आर्क काढतो मी. त्यानंतर हा इकडे एक आर्क घेतो. तेवढं डिस्टन्स ठेवलं, डिस्टन्स बदलायचं नाही. मग यातून काय करायचं, ते एक्झॅक्टली तुम्हाला परपेंडिक्युलर काढायचं आहे. गेला परपेंडिक्युलर इथून. आता जिथं हा परपेंडिक्युलर तुमचा याला अटॅच झाला ह्या आर्कला, तिथनं तुम्हाला 7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचे. किती घ्यायचे? 7. पुन्हा एकदा 7 सेंटीमीटर डिस्टन्स गरजेचं आहे आपल्याला, कारण आपला स्क्वेअर कंप्लीट झालेला. ओके. झालं आहे. तेवढं डिस्टन्स घ्या इथनं आणि इथनं आर्क काढा. काढला आहे आर्क. आणि त्यानंतर काय करायचं, आता याला कनेक्ट करा. हा एक्झॅक्टली ह्या आर्का तुमचा क्रॉस करून जाईल. तुम्हाला इथे एकच सिंगल आर्क दिसेल, डबल आर्क दिसणार नाही. ओके. झालं आहे. आता काय करायचं आहे, हे दोन्ही आर्क काय करा, इथं कनेक्ट करा. दिसते सगळ्यांना? हे आर्क कनेक्ट केल्यानंतर तुमचा इथं आत्ता झाला हाफ पार्ट, तो म्हणजे स्क्वेअर कंप्लीट झाला. ओके. यानंतरचा पुढचा पार्ट करायचा आपल्या स्क्वेअर्सला डायगोनल्स असतात. आता हा ए बी झाला, इथं सी नाव द्या, इकडे डी नाव दिलं. A to C कनेक्ट करा आणि